गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आणि वारकऱ्यांनी एकत्रित येत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पंढरपुरात सद्बुद्धी दिंडी काढण्यात आली। भर पावसातही हजारो आंदोलकांनी या दिंडीत सहभाग नोंदवत सरकारच्या धोरणाला कडाडून विरोध केला। प्रकल्प रद्द न केल्यास सरकारचा शक्तिपात म्हणजेच पराभव करण्याचा थेट इशारा दिला। संतराज पॅलेस ते विठ्ठल मंदिर अशा काढण्यात आलेल्या पायी दिंडीत राज्यातील बाधित 13 जिल्ह्यातील हजारो शेतकरी व वारकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। हा महामार्ग पूर्णपणे कागदावरून आणि जमिनीवरून रद्द होईपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा एकमुखी निर्धार सर्व नेत्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला। राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील तसेच माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अमित देशमुख तसेच कैलास पाटील, अभिजित पाटील आदींचा सहभाग होता। तत्पूर्वी शेतकऱ्यांचा मेळावा इसबाबी पंढरपूर येथे पार पडला। वेगवेगळ्या ठिकाणी शक्तीपीठाच्या विरोधात आपण सर्वांनी सभा घेतल्या, मोर्चे काढले, सरकारचा निषेध केला। सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। सरकार म्हणतं की आम्ही जे ठरवले त्याच पद्धतीने काम करतो। सरकारने एकदा ठरवलं परत बदललं म्हणजे सरकार निर्णय बदलू शकतं, निर्णय थांबवू शकतं असा अर्थ आपण सगळ्यांनी काढायला हवा। आम्ही गेले काही महिने शक्तीपीठाच्या साठी विधिमंडळातही आवाज उठवला। बंटी पाटलांनी विधान परिषदेत आवाज उठवला, अमित देशमुखांपासून आम्ही सगळ्यांनी विधानसभेतही आवाज उठवला। पण त्याबाबत सरकार मात्र स्पष्टपणानं उत्तर देत। अनेक ठिकाणी आता मोजण्यांच्या नोटिसा देण्यात आलेल्या। कैलास पाटलांनी सांगितलं मोजणी झाल्यानंतर पुढचे प्रश्न वाढतील आणि त्यासाठी काय करायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे, बंटी पाटलांनी सांगितलं। विकास म्हणजे काय? सामान्य ज्या भागात विकास जातो त्या भागाचा विकास होत असेल तर आपण समजतो, पण डोक्याच्या वरनं 2 मजल्यावरनं जर गाड्या जात असतील तर फार वर्षापूर्वी खेडेगावातली माणसं गाड्या बघायला रस्त्यावर येईल, पण त्यांना त्या गाड्याचा संबंध यायचा नाही कारण गाडी धनिकांची असायची। आता अशाच गाड्या आपण खालनं बघायच्या आणि 2 मजल्यावरनं ह्या गाड्या यांच्या जायच्या। आणि राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तसं महाल वाहतुकीचा जास्त आग्रह या रस्त्यावरून दिसतोय, उपयोग जास्त दिसतोय। याला जर पर्यायी रस्ते असतील तर मग हा लोकांच्या भावनेला विरोध करून हा मार्ग सरकार का स्वीकारतंय हे आम्हा सगळ्यांच्या मनातली खंत आहे आणि सगळ्या ट्रॅकमध्ये लोकांची नाराजी आहे। बरं जमीन जाते म्हणून नुकसान होत आहे हा एक शेतकऱ्यांचा वर्ग आहे, दोन्ही बाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रचंड हानी होते।
समृद्धी महामार्गाकडे बघितलं तर तुम्हाला त्याचे अनुभव जाता असता पाहायला मिळतो. इकडच्या बाजूच्या शेतकऱ्याच्या इकडच्या बाजूचं रान त्याला आयुष्यात परत कधी दिसत नाही. कारण तो इकडे येऊ शकत नाही. यायचं असेल तर 5 किलोमीटर 10 किलोमीटर पुढे जाऊन मुलाखत यावं लागेल. सरकार आज म्हणतंय की आम्ही 50-50 मीटरवर तुम्हाला बोगदे काढू. म्हणजे 70-80 हजार कोटीचा हा रस्ता 90 अजून 50-60 हजार कोटीने वाढवण्याचा इरादा जर सरकारचा असेल तर आम्हाला माहिती. आणि म्हणून या समृद्धी मार्गाच्या बरोबरीनं हेही शक्तीपीठाचा मार्ग लोक स्वीकारतील. दर वाढवले तर लोक आपल्या बरोबर येतील. दर वाढवले की लोक गप्प बसतात. हा दुसऱ्या भागातला अनुभव हा या भागात येणार नाही अशी मला खात्री आहे. शक्तीपीठ सगळी देवस्थानाच्या देवानं काम सुरू केलं. देवाच्या नावानं या रस्त्याला शक्तीपीठ का नाव दिलं तर सगळी देवस्थानं जोडतोय म्हणजे. तो रस्ता पंढरपूरच्या जवळून जात होता की आता 23 किलोमीटर लांब येणार. म्हणजे सगळ्यात मोठं शक्तीपीठ त्याच्यापासून तुमचा रस्ता लांब. आणि म्हणून राजू शेट्टी म्हटले ते योग्य आहे की खनिजाची माल वाहतूक गोव्यापर्यंत करण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करायला लागले. सरकारला करायचं. आम्ही विकासाच्या येणारी लोक नाही. आम्ही आमच्या आयुष्यात कायम विकासाचाच आग्रह धरलेला आहे. पण लोकांना पाऊस चालू झाल्यामुळे भाषण वाढवावे आणि आपल्या 5-6 मिनिटं मला दिलेली होती संयोजकांनी. 5-6 मिनिटात आजपासून आले दिलं तर मग मी त्यानंतर मी आभारच मानतो. राष्ट्रवादीला पावसात नाशिक शुभ असते असं म्हणून आपल्या सर्वांना या सरकारच्या निर्णयाला विरोध करत असताना ज्यांच्या जमिनी जात नाहीत त्याच्याबरोबर ती गावं देखील आज या सरकारवर असंतुष्ट आहे. आरण गावाची आपला 1200 एकर जमीन असेल त्यातली 600 एकर जमीन जाणार म्हणून. आमच्याकडे कामेरी गाव आहे. किती राहते? 286 एकर जमीन जाणार. आरण गावाची परंपरा बघितली तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आरण गावाची विभागणी करणं आणि आरण गावाची जमीन हिसकावून घेणं याला महाराष्ट्र विरोध करेल याचंही भान सरकार ठेवायला तयार आहे. मला असं वाटतंय महादेव जानकर साहेब लोकांना काय करायचं ते करू दे. आपण कसं निवडून यायचं ते आम्हाला माहिती आहे. असा ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे. हा ओव्हर कॉन्फिडन्स वेगळ्या कारणाने येतो. आज ते सोनम ते वामचूक त्यांचं 20 दिवसाचं उपोषण त्यांना उचलून नेलं. तिथपर्यंत ठीक आहे. आता ते 20 दिवस झाले, बरेच दिवस झाले, वयस्कर आहे. पण त्या अभिजितचं जे आंदोलन चालू होतं ते तर चालू ठेवायचं ना. पण त्यांनाही कशा घोटाळ्याला लावणे हे हुकुमशहाचं लक्षण आहे. लोकांना काय करायचं ते करा. एकदा तुम्हाला आठवतं त्यांना माहित नाही दिल्लीला वेढा घातला होता शेतकऱ्यांनी. 700-750 शेतकरी आंदोलनात कृत झाले तरी सरकार त्यांच्याशी चर्चेला आलं नाही. परवा इकडे सोलापूरला कार्यकर्ता बसला होता. त्या घड्याळ पक्षाचा होता. त्याला मी सारखा आग्रह केला उठ आता म्हटलं हे कोणी तुला भेटायला येणार नाही. लागेल वाट पेटीत जाशील वर तू. सांगायचा मुद्दा आहे काय कुणाला काही आंदोलन करायचं असेल तर आम्ही आमच्याच बुद्धीनं आणि डोक्यानं चालणार. हा अहमभाव सत्तेत निर्माण झालेला दिसतोय.
आणि म्हणून आपण अधिक संघटितपणाने या शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी आज एकत्रित झालोय. पाऊस बाहेर जवळपास थांबलेला आहे. आपल्या सर्वांना अशी विनंती आता माझ्या नंतर होणार आहे. आम्ही सगळे आधी पुढे जातो आणि मग हळूहळू तुम्ही बाहेर या. अशासाठी माझ्यानंतर एक अनाउन्समेंट होईल. पण आम्ही सगळे